प्रथमतः सर्वांना नमस्कार करतो आणि आमचं छोटंसं निमंत्रण त्याला आपण सगळ्यांनी मान्यता दिली व आपण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो। तसेच आपले नेते आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आपल्या छोट्याशा विनंतीला मान देऊन त्यांनी आपल्याला अनुभव वेळ दिला त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि एक छोटीशी विनंती करतो। आपले सर्वांचे आप्तेष्ट पाहुणे माननीय बंटीराजे भोसले बंटीराजे खर्डेकर यांचे नुकतेच निधन झालं। त्यानंतर सत्वशिला राजे भोसले यांचंही निधन झालं आणि उदयसिंह राजे माडे यांचंही निधन झालं। त्यांना आपण 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली वाहू आणि पुढील कार्यक्रम चालू करू। जास्त काही बोलणार नाही परंतु एकच गोष्ट सांगतो की आपले सातारा ही ऐतिहासिक राजधानी आहे। या राजधानीमध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये जे काही चालू होतं ते मिटलं। ते मिटल्याबद्दल आपण सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया। कारण आपल्याला सगळ्यांना आता इथून पुढे काम करायला सगळं वातावरण सोपं झालेलं आहे। तरी आता खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एक आव्हान केले की आपल्याला बाबा महाराजांना महाराष्ट्रात किंबहुना भारतात एक मताने निवडून आणायचं आहे। त्यांचं लीड सगळ्यात जास्त पाहिजे। ते लीड राहण्यासाठी आपण आता तळागाळातून काम करूया आणि त्यांच्यासाठी आपले जे ओळखीचे रिलेशन किंवा पाहुणेपणे जे परगावे असतील त्या सर्वांना पर्सनल टच मध्ये घेऊन आपण बोलूया आणि मतदान करून त्यांना उच्चांकी मताने निवडून देऊया तेवढीच सर्वांना कळकळीची विनंती करतो। आणि इथून पुढे आपल्याला मार्गदर्शन आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले करतात। नेमणूक झालेले बेळगावचे जाधव साहेब यांचा सत्कार बाबा महाराज करतात किंवा आपले मेहरबान अमोल मोहिते करतात। व्यासपीठावर उपस्थित आदरणीय बाबा, उपस्थित सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनींनो, निवडणुकीला जेव्हा उमेदवारांची घोषणा होते त्यावेळेला 3 यंत्रणा कामाला लागतात। एक पक्षाची अधिकृत संघटना, कार्यकर्ते, नेते उमेदवारांना निवडण्यासाठी कामाला लागतात। दुसरं उमेदवारांचे मित्रमंडळी, त्यांचे अभिमानी, त्यांचे फॉलोअर्स यांनी सुद्धा ताकदीला कामाला लागतात। तिसरं उमेदवारांचे नातेवाईक, पाहुणे, जवळच्या नात्यातली माणसं यांनी सुद्धा कामाला लागतात। तिसरा जो सांगितलं मी, नातेवाईक वगैरे पाहुणे मंडळी यांचं काम खूप महत्वाचं आहे। कारण सर्वांपेक्षा जास्त यांनी पडलं पाहिजे। आपल्या पायाला चक्र बांधून जसं फिरतो तसं निवडणूक संपेपर्यंत गप्प बसून चालणार नाही। आता मला असंच समजलं येत आहे की सगळी आपली जवळची माणसं आहे त्यामुळे पब्लिक समोर जे बोललं पाहिजे तर बोलण्यात अर्थ नाहीये। कारण सगळ्यांना आपली जबाबदारी माहिती आहे। तर कृपया मी आता हा भाग जो आहे अलीकडचा इथला थोडी चौकशी केली, इथली 80% 70% मतं आपल्याला मिळतात जे झालेल्या मतदानापैकी। तुम्हाला एक विनंती आहे की मतदानाचा टक्का वाढला पाहिजे। एकही माणूस मतदानापासून वंचित राहिला, कुठेतरी गावाला गेला, कुठल्या तरी कामात अडकून राहिला असं होता कामा नये। याच्यासाठी तुम्ही सर्वांनी ताकदीनं कामाला लागा। हे 20-25 दिवस ह्याला भेट त्याला भेट याच्याशी बातचीत करायची, घरात पासून जरा लांब आपल्या मित्रांना, जवळच्या लोकांना, पाहुण्यांना, बाहेर कुठेतरी कामाला गेले त्यांना फोनवर बोलून किंवा बोलून घेऊन मतदान करून घेणं ही काळाची गरज आहे। आणि सर्वांना एक संदेश द्यायला पाहिजे की मतदानाच्या दिवशी पहिला मतदान, नंतर जलपान, बाकीची सगळी कामं नंतर, पहिल्यांदा मतदान। याच्यासाठी आपण सर्वजण काम करूया। मला विश्वास आहे की ह्या वेळेला
आम्ही वातावरण बघतोय, सगळीकडे फिरतोय, छोट्या छोट्या बैठकी घेतोय, लोकांचे विचार ऐकतोय. ह्यावेळेला रेकॉर्ड तोड होणार आहे. पण तुम्ही मनावर घेतला तर, आणि जर 2000 मागच्या 2024 मध्ये लोकसभेमध्ये ज्या मोदीजींनी काय नाही केलं या देशासाठी, आपल्या देशामध्ये मेडिकल हॉस्पिटल्स जे आहेत 387 होती 70 वर्षामध्ये. मोदीजी आल्यानंतर 262 ऍडिशनल झाले, जवळ 702 झालेले आहेत. एअरपोर्ट 69 होते, म्हणजे जवळपास काँग्रेसवाल्यांनी 60 वर्षामध्ये वर्षाला एक एअरपोर्ट तयार केलं. मोदीजींनी 81 एअरपोर्ट तयार केलेले आहेत, म्हणजे जवळपास वर्षाला 9 एअरपोर्ट तयार झाले. लक्षात घ्या. जवळपास नॅशनल हायवे बांधायचा स्पीड जर बघितला, काँग्रेसचं सरकार असताना 5 किलोमीटर दररोज निर्माण व्हायचं, आज 23 किलोमीटर दररोज निर्माण होतं नॅशनल हायवे. आणि सगळ्या इतक्या योजना दिलेल्या आहेत. एखाद्या सरकारी ऑफिसमधून एखादा पट्टेवाला पिऊन जरी रिटायर झाला त्याला पेन्शन मिळायची, पण या देशाचा अन्नदाता शेतकऱ्याला कधी काही मिळालं नव्हतं. मोदीजींनी किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून त्याला पेन्शन देऊ केली, हे लक्षात घ्या. शौचालय दिली, घरं दिली, सगळं काही दिलं, काय शिल्लक ठेवलं नाही. पण तरी सुद्धा आपल्या दुर्लक्षामुळे 400 पार होणार आहे. ह्या आपल्या भ्रामकतेमुळे आपण कुठेतरी दुर्लक्ष केलो, आणि आमच्या ज्या बूथवर आपल्याला मतं मिळणार आहेत तिथं आम्ही 60% 65%च्या पुढे जाऊ शकलो नाही. आणि जे विरोधक होते, ज्यांना मोदींना हटवायचं आहे, त्यांनी आपल्या बूथमध्ये 90% 95% मतदान केलं, आणि तिथंच डाव फसला. आणि ह्याच्यामध्ये आपण मार खाल्ला. 60 सीट आपल्याला कमी आले. ती चूक पुन्हा होता कामा नये. ह्याच्यासाठी पक्ष सुद्धा जागृत आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाखाली पण वेगळी गाडी काम करते. मी तर बरंच काही ऐकलेलं आहे. बाबांच्या बरोबर भरपूर लोक कामाला लागलेले आहेत, पक्षाची माणसं कामाला लागले आहेत. सर्वात जास्त जबाबदारी इथं उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनींची. तुम्ही जिजाऊच्या लेखी आहात. एका मातेनं मनावर आणलं तर शिवराय घडवू शकतात, छत्रपती घडवू शकतात. आज आपल्याला सुद्धा इथं जास्त मतदानानं रेकॉर्ड तोड मतदान निवडून आणायचं काम सुद्धा तुम्हाला करायचं आहे. इतकीच विनंती करतो आणि मी थांबतो. जय हिंद. निवडणुकीच्यासाठी आपण सगळेजण खरं म्हणजे इथं आलोय. धनंजय जाधव हे बेळगावहून इथं आले. थोडी त्यांनी आपल्याला मनोगत व्यक्त केलं, थोडी माहिती सगळ्यांना देतो. आणि भारतीय जनता पार्टीनं त्यांना सातारा विधानसभा मतदारसंघासाठी इथं नेमलेलं आहे काम करायला. म्हणजे पूर्वी संघ असेल, बेळगावमध्ये भाजप असेल, असं त्यांनी काम केलंय. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळं म्हणजे त्यांचं बेळगावमधलं काम व्यवसाय सोडून ही निवडणूक इथं पार पाडण्यासाठी आणि थोडं तिराईत म्हणून या मतदारसंघामध्ये फिरायचं काम त्यांचं सुरू आहे. अनेक गोष्टी त्यांनी लोकांपर्यंत जाऊन भेटून माहित्या लोकांशी एक तिराईत किंवा एक अनोळखी आपण यांना म्हणतो अशा त्यांनी काही गोष्टी आपल्याकडे केल्यात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मतदानाचा जो विषय इथं सांगितला, आपल्याला पण सगळ्यांना म्हणजे सांगितलं पाहिजे. त्यांनी एक स्टडी करून दिला. 3 इलेक्शन जे मागचे आपले झाले ते म्हणजे उदयनराजेंची आत्ताची लोकसभेची असेल आणि मागच्या दोन्ही विधानसभेच्या निवडणुका असतील, बरोबर आहे ना. 3 इलेक्शनचा त्यांनी एक अभ्यास करून दिला. त्यांचं म्हणणं आहे की म्हणणं नाही, अभ्यासाचा जो निष्कर्ष आहे की गेले 3 निवडणुका सलग आपण विधानसभा मतदारसंघात 245 बूथवर 60% मतदान आपण घेतले. काही परिस्थिती असली तरी, कोणी उमेदवार विरोधात असला तरी या मतदारसंघात 245 बूथ असे आहेत की त्या ठिकाणी सलग आपल्याला उदयनराजे असतील, मी असेल, सलग 60% मतदान आपण घेतलेलं आहे. तर त्या याच्यावर त्यांचं एक हे आहे की ज्याचा उल्लेख त्यांनी केला की मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. त्यांचं एक आहे की हेच 60% मतदान जे आहे हे थोडक्यात आपल्या विचाराचं आहे. उरलेलं पण जे राहते हे आपल्या विचाराचं मतदान राहते. मग ते 40% असू दे, जे काही 100% व्हायला जे राहते, ही सगळी लोक तिथले आपल्या विचाराचे आहेत. तिथले कार्यकर्ते जे आहेत हे ताकदीचे आहेत, चांगलं काम करतात आणि त्या बूथच्या ह्याला असणारं जे मतदार आहेत ते आपल्या विचाराचे आहेत, आपल्यावर प्रेम करणारे, कामावर आपल्या विश्वास ठेवणारी मंडळी आहेत. त्यामुळं त्यांचं एक आहे की हे 60% मतदान हे 100%वर आपण नेलं पाहिजे. म्हणजे मतदान जे आहे, टक्केवारी जी आहे ती वाढल आणि आपलंच हक्काचं मतदान आपण
काही कारणं असू देत, बाहेर असतील, परगावी असतील, बऱ्याच वेळेला मतदानाच्या दिवशी पण आपलं कसं थोडे असं की पहिलं काय असेल ते कामं बिमं उरकायची वगैरे, मग काय असलं तर परत मतदान केंद्राला लाईन असली की आपण म्हणतो जरा लाईन कमी झाल्यावर जाऊ, माहिती घेत राहतो. आणि मग अशा याच्यामध्ये कधी कधी मतदान राहून जातात, कधी कधी मतदानाचा कंटाळा पण आपण करतो. म्हणजे त्याचा उल्लेख मी आता सगळी की आता बाबा निवडून येणारच आहेत, मग काय आपल्या 1-2 मतांना होतंय, कशाला एवढं उन्हामध्ये तिथपर्यंत जायचं, असं केलं तरी काही मतदान आपलं राहून जातं, जे थोडंफार ज्याला आपण का आणि कशाला एवढं आता सगळे करतात तर काय आपल्या 2-3 मतांना काय होणार आहे. आणि अशा यानं ते 40% मतदान सुटतं ही वस्तुस्थिती. आणि त्यांचं म्हणणं आहे की ते 40% मतदान जे आहे ते आपल्या पूर्ण विचाराचं आहे, ते झालं तर आपली जी टक्केवारी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. आणि आपल्याला तो प्रयत्न सगळ्यांना करायचा की आपल्या आजूबाजूचं सर्व मतदान कसं होईल. आपण पण मतदानाला जाताना आजूबाजूच्या 4, 5, 6, 10 घरातली लोक त्यांना सांगून एकत्र जर गेलं तर तेवढंच एक पेटेमध्ये एक हे असते किंवा सगळे एकत्र गेलं तर जरा वेळ जातो, गप्पा गोष्टी होतात. अगदी मतदानाच्या लाईनीत जरी उभा राहायला लागलं तरी सगळे ओळखीचे एकत्र असले तर जरा फार वेळ लाईनीत थांबलं तरी असं काही वाटत नाही, कारण काही ना काही गप्पा गोष्टी चर्चा वगैरे ह्या चालू राहतात आणि मतदान होऊन जातात. त्यामुळं ती एक सगळ्यांनी थोडंफार मला वाटतंय नियोजन केलं तर आपलं मतदान जे आहे ते वाढू शकतं, वाढत. आणि म्हणजे जनरल पण म्हणजे मला वाटतंय 100चा आपण आकडा धरला तर 80-85% तरी आपण जाऊन थांबू शकतो. अगदी शहरामध्ये जे एकदम 50-55% मतदान होतं, कारण आपण बघतो शहरात जोपर्यंत निवडणूक अटीतटीची नसती तोपर्यंत शहरात असं ताकदीनं जे मतदान होतं ते होत नाही. 50%, 55% किंवा अगदी जास्तीत ॲव्हरेज 60% पडतं आपलं. त्यामुळं हे थोडं आपण जर जाताना नियोजन करून गेलं आणि हे केलं, सगळ्या आजूबाजूच्या सगळ्यांनी एक वेळ ठरवून एकत्र मतदानाला गेल्या, सगळ्या महिला असू देत, सगळे तरुण मुलं असू देत, तुम्हाला जी वेळ दिवसभरामध्ये आज आता तर मला वाटते 6 ते 5 मतदान आहे. म्हणजे सकाळी 6ला सुरू होणार आहे, 7 ते 6 आहे. 7 ते 6 मतदानाची वेळ आहे. मग आपल्याला वेळ पण भरपूर आहे. आणि मला वाटतंय जर नियोजन केलं तर ते होऊ शकतं. आताच सुहासनी जे सांगितलं की आता विषय आपला इथला स्थानिकचा जो आहे तो आपला पूर्वीचा जो संघर्ष होता त्याचा आहे. त्यांनी सांगितलं आता सगळे एकत्र आलेत, सगळ्यांच्या दृष्टीने चांगलं झालंय. जाधव साहेबांना पण माहिती आहे, पण थोडं ही बऱ्यापैकी जाधव साहेब जी साताऱ्यातली राजघराण्याशी संबंधित असणारी पंचकुळीतली जी कुटुंब आहे बऱ्यापैकी नाही, पण सगळे त्या घरातल्या महिला असू देत किंवा सगळे ते जे राजघराण्याबरोबर पहिल्यापासून सगळे संबंधात होते, मग पाहुण्या रावळ्याचे संबंध असतील किंवा काय म्हणायचं पूर्वीच्या राजघराण्याचे सरदार असतील, काय जे काय असेल ते असे या त्या कुटुंबातले सगळेजण आहेत. त्यामुळं असं सगळ्यांचं एकामेकाशी संबंध आहेत. आईसाहेबांपासून आता आमची पिढी जी आहे आम्हाला माहिती आहे ते आईसाहेबांचं म्हणजे राजमाता सुमित्राराजे तेव्हापासून आहे. मग त्याच्या आधीचं नातं होतं ते वेगळंच आहे पूर्वीचं. पण आम्हाला जे मुलांना आठवते ते आईसाहेबांपासून तर आम्हाला पुढं सगळं आठवतं, कारण आम्ही ते बघितलंय. त्यामुळं बहुतांशी सगळ्यांचं आदरत वाड्यात येणं जाणं होतं, उठणं बसणं होतं. सणाला सगळे एकत्र यायचे. अगदी ते जन्मदिनमध्ये ह्याचा कार्यक्रम व्हायचा, होळीचा कार्यक्रम व्हायचा, तो पण फार मोठा व्हायचा. म्हणजे सगळ्या मला वाटते सगळ्या महिला तिथं असायच्या. आता ह्या नवीन सगळ्या लग्न नवीन आलेल्यांना नाही माहिती, पण मला आठवते कारण मी पण आई मला पण घेऊन जायच्या. सगळ्या असायच्या, काकी जायच्या, सगळ्या महिला तिथं असायच्या. आणि एवढा ते काय ते बोंडल्या जागा काय ते कार्यक्रम सगळे तिथे येणार, ती मडकी लावलेली असायची, ती पळवायची, त्यात फोडाफोडी वगैरे काय काय बरंच चालायचं. आता मी कारण आठवते, कारण तेवढं लक्षात राहण्यासारखं होतं. आणि एवढं आईसाहेब असताना एक म्हणजे वेगळं हे होतं. पण त्यावेळेला एवढं राजकारणाचा संघर्ष पण झाला नव्हता, ही पण वस्तुस्थिती आहे.
त्यावेळेला म्हणजे पूर्ण कुटुंब एक होतं. संघर्षानंतर राजकारणामुळे जरा काही वर्ष संघर्षामध्ये नक्कीच गेली ही वस्तुस्थिती आहे. आता परत आपण सगळेजण एकत्र आहोत. लोकसभेला आपण सगळ्यांनी मागचे सगळे विषय जे आहेत ते बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी काम केलं. म्हणजे कुणी सगळे म्हणजे त्यात आपण सगळे आलो, मी एकटा नाही म्हणत, सगळ्यांनी म्हणून काम केलं. आणि म्हणजे उदयनराजेंच्या निवडून येण्याबद्दल मला वाटतं जिल्ह्यात पण थोडं निगेटिव्हच बोललं जायचं. आणि जे सगळे एक्झिट पोल आले होते ते पण असं कोणी म्हणत नव्हतं की सातारची सीट भाजप जिंकल म्हणून. पण आपल्या सगळ्यांच्या सामूहिक ताकदीमुळं आपण ते करून दाखवलं की सातारा जे आहे हे काही जरी झालं, कुणी किती जरी निगेटिव्ह बोललं, कुणी किती जरी आरोप केले, तरी सातारा जो छत्रपतींच्या गादीशी इथला माणूस जोडला गेलेला आहे तो शेवटी छत्रपतींच्या गादीला मान म्हणा किंवा प्रेम म्हणा किंवा या गादीवरची निष्ठा म्हणा ही शेवटी मताच्या याच्यातून दाखवून देतो. आणि ती दाखवली. आणि आपल्या याच्यावर सातारा विधानसभा मतदारसंघाच्या याच्यावर म्हणजे उदयनराजे निवडून आले, खासदार झाले, दिल्लीत आपण त्यांना पाठवलं ही वस्तुस्थिती आहे. आणि आज आपण आता त्या ह्याच्यातनंच काम करतोय. आणि नक्कीच आता मध्ये 2 वेळेला उदयनराजेंनी पण हे केलं होतं की काल पण ते म्हणले की आता आमचा विषय काय म्हणजे आम्हाला काय संघर्ष करायचा आहे किंवा आम्हाला काय भांडत बसायचं असं आमचं हे नाही होतं. काय भांडणं किंवा संघर्ष जो चालू होतो बरोबर असणारी माझा का तुझा ह्याच्यावरनं सुहास संघर्ष चालू होतो. म्हणजे सुहास का अमोल ते तिथं खटकाखटकी व्हायला लागली. मग असं संघर्ष हे लक्षात घ्या. त्यामुळं आता ठीक आहे, आता सगळेच नावं घेतली तर नाही तर तुम्ही म्हणाल सुहासानं अमोल आता लढणारच का काय एकामेकांचं सर आहेत म्हणजे एक दोघांची नावं घेतली. संघर्ष जो आहे तो तिथनं झालो. तो बरोबर असणारे जे कार्यकर्ते आहेत, बरोबर असणारे जे पदाधिकारी आहेत, शेवटी ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला आपण काही त्यांना वाऱ्यावर सोडू शकत नाही. आपल्या ज्या वेळेला प्रत्येक प्रसंगामध्ये ती आहेत किंवा आपल्यासाठी निवडणूक असू दे, कार्यक्रम असू दे आणि काय असू दे किंवा कधी आंदोलन करा, हे करा, ते करा म्हटलं की जे आपल्या बरोबर सगळे उभा राहतात त्यांना ऐन वेळेला म्हणजे उदयनराजेंना पण सोडून देता येत नाही आणि मी पण दरवाजे बंद करू शकत नाही. ही अडचण आहे. तिथं थोडं संघर्षाचा विषय येतो ही वस्तुस्थिती आहे. ह्याच्या पलीकडं आता तसं पाहिलं तर पूर्वीसारखं कुठं टोकाचा विषय काही राहिलेला नाही. ते खासदार आहेत, मी आमदार आहेत, दोघांचे मार्ग वेगळे आहेत. म्हणजे मी काय खासदारकी लढवायची कधी इच्छा व्यक्त केली नाही आणि त्यांनी कधी आता मी आमदार होतो म्हणून त्यांनी इच्छा कधी व्यक्त केली नाही. दोघांचे मार्ग वेगळे आहेत त्याच्या आणि काम करण्याची दोघांना संधी तिथं मिळते. त्यामुळे हे पण संघर्ष थोडा इथं चालू होतो. पण आता पुढं पण आपल्याला त्याच्यावर ज्या वेळेला पुढं काम करू, मग नगरपालिका असेल मेन म्हणजे दुसऱ्याही असेल त्यावेळेला बसून सुहास निर्णय करायला लागणार आहे. मग आता कसं तुम्ही सुहासनी मेन सगळी भूमिका इथं सगळ्यांचं स्वागत वेगळं माझं म्हणणं त्यावेळेला सुहासनी सगळ्यांची निर्णय पंचकुळीची यादी सुहासनच करून द्यावी. त्या ऑर्डर की आम्हाला मान्य आहे म्हणजे काय होईल, काय वाटायचं असेल ते तिकडे जावं. आम्ही दोघं प्रचाराला लागतो असेल आम्ही नाही. आता भांडायचं वय पण केलं. आता माझं 51 झालं ते माझ्या पुढे 4-5 वर्ष आहेत. आता कुठं वाटतात काय करतात ते वाटलं की परत केसेस चालतात, परत पासपोर्ट ऐकून अडकून बसतो किंवा रिन्यू होत नाही कारण बाहेर जायचं म्हणलं तर पासपोर्ट सगळ्यात महत्वाची अडचण सगळ्यांची तीच आहे की पासपोर्ट रिन्युअलला प्रॉब्लेम होतो. रिन्युअलच मिळत नाही पासपोर्ट केसेस असले. आणि त्यात राजकारणातले आमदार खासदार म्हटले की पहिल्यांदाच हे म्हणतात ते परवानगी आणा त्याच्यावर काय नाही. त्यामुळं कुणीही भांडणाच्या बाबतीत पडत नाही, पडणार नाही. तर अंडरस्टँडिंग सगळ्यांनी एकामेकासाठी ठेवू. चांगलं मेन म्हणजे सातारसाठी आता चांगलं काम करू. आता आपण एकत्र आहे. आपलं शहर वाढलं पाहिजे, शहरात वेगवेगळ्या सुधारणा झाल्या पाहिजेत हा प्रयत्न करू. तर मला वाटते लोकांचा जो विश्वास आहे तो कायम राहणार आहे. आज काही चुकीच्या गोष्टी होत असतील त्या पण आपण सगळ्यांनी मिळून
बंद केल्या पाहिजेत असं माझं तर स्पष्ट मत आहे. आणि कुठेतरी शहराला पण एक शहराचं सौंदर्य म्हणा, शहराचा आपला इतिहास म्हणा, शहराचं आपलं म्हणजे मराठ्यांची राजधानी म्हणून शहराचं असणारं महत्व म्हणा, सगळ्या गोष्टी आपल्या टिकल्या पाहिजेत. आज छत्रपती शाहू महाराजांच्या बद्दल सातारच्या सगळ्यात कमी माहिती छत्रपती शाहू महाराजांबद्दल. ज्यावेळेला आपण म्हणतो मराठी आटके पार गेले, मराठी आटके पार गेले हे छत्रपती शाहू महाराजांच्या राजवटीत गेले, ही वस्तुस्थिती आहे. आणि ती राजवट त्यावेळेला कुठनं चालत होती तर साताऱ्यातनं चालत होती. म्हणजे सातारा राजधानी झाली. त्यावेळेला मराठी अटके पार गेले. म्हणजे अटक म्हणजे जे आता अफगाणिस्तानमध्ये आहे तिथपर्यंत मराठ्यांचं राज्य किंवा मराठी तिथपर्यंत पोहोचले होते. ते छत्रपती शाहू महाराजांच्या राजवटीत झालं होतं. शिवाजी महाराज म्हणजे दैवी शक्तीच होती ती. त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. संभाजी महाराज लढवय्ये होते. त्यांनी म्हणजे अतिशय कमी वयामध्ये अनेक लढाया मोठ्या केल्या आणि शेवटी धर्मासाठी किंवा ह्याच्यामध्ये त्यांचे पण खऱ्या अर्थानं जे मराठ्यांचं साम्राज्य वाढलं. मराठी म्हणजे मराठा असेल किंवा त्यांच्याबरोबर असणारी बाकी लोक असतील, सगळे जे मराठ्यांचं साम्राज्य वाढलं तुम्हाला पण माहिती आहे शाहू महाराजांच्या काळात वाढलं. आणि शाहू महाराज गेल्यानंतर परत सगळं जे पानिपतची वगैरे सगळी जी त्या ह्याच्यामध्ये सगळे परत एकामेकाच्या वर थोडं ज्याला आपण हे म्हणतो किंवा कुणी कुणाचं ऐकायचं कुणी, त्यामध्ये पानिपतामध्ये आपण सगळे मराठ्यांचं जे आहे ते संपलं. ही वस्तुस्थिती आहे, हा इतिहास आहे. दुर्दैवानं त्या शाहू महाराजांचीच माहिती किंवा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी शाहू नगरी बसवली त्या शाहू महाराजांचाच पुतळा आपल्या शहरात कुठं नाही. शाहू महाराज कसे दिसत होते हेच कुणाला माहित नाही. आताच्या नवीन पिढीला जर आपण विचारलं तर शाहू महाराज सगळ्यांना एकच माहित आहे ते म्हणजे कोल्हापूरचे. तर सगळ्यांना वाटतं शाहू महाराज तेच होते की ज्यांनी, पण तसं नाहीये. मला वाटतं तो एक आपल्याला सगळ्यांनी मिळून म्हणजे आमचं तर आहे की बाबा कुठंतरी एक चांगली जागा, आता रस्ते आपले मोठे व्हायला लागले, आयलंड व्हायला लागले, त्या ठिकाणी एक शाहू नगरीचे काय म्हणायचं जनक म्हणा किंवा शाहू नगरी स्थापन करणारे शाहू महाराजांचा एक पुतळा मोठा जो आहे तो तिथं चांगला एखादा आपण बसवला पाहिजे आणि बसवू. दुसरं म्हणजे पोवे नाक्यावरचं आता सगळं तिथले झाले, तिथला सुद्धा शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो थोडा आता मोठा झाला पाहिजे. कारण आता परिसर सगळा मोळे झालाय आणि तो आता पुतळा छोटा दिसायला लागलाय. त्यामुळे ते पण हे आहे की उदयनराजे असतील सगळ्यांनी नगरपालिकेनं सुद्धा साधारण त्याच्यासाठी 2 कोटी रुपये बाजूला काढून ठेवले. म्हणजे आहे तसा टोपेजवर हात ठेवलेला जो पुतळा आहे तो आहे तसा मोठा करायचा. मला वाटतं 30 फुटी का 40 फुटी करायचा आणि जुना आहे तो मग कुठेतरी दुसरीकडे ठेवायचा असं एक नियोजन आहे. त्यामुळे तो एक चांगला आपल्या ह्याच्यानं हे होईल. कारण शेवटी पोवे नाका हे आपलं शहराचं नाक आहे म्हटलं पाहिजे. कारण सगळी लोक तिथं येतात, आपल्याला पण रोज तिथं जायला लागतं. बाहेरचे येणारे पाहुणे कुणी असेल ते पोवे नाक्यावर आल्याशिवाय इकडे तिकडे जाता येत नाही. त्यामुळं तो परिसर पण चांगला झाला पाहिजे. आता संभाजी महाराजांचा पुतळा त्याच्यात उभा राहतोय आपल्या गोडोली तळ्यामध्ये, त्यामुळे ते पण एक हे होईल. अतिशय चांगलं काम उभारल्यावर हे होईल. अशा गोष्टी आहेत. त्यामुळं सगळे मिळून आपण शहराच्या वाढीसाठी आणि शहरासाठी आपण प्रयत्न करू. ज्या लोकांनी असं म्हणू नये की हे दोघं एकत्र आले किंवा हे सगळे यांचे कार्यकर्ते यांच्याबरोबर एकत्र आले, ते स्वतःच्या स्वार्थापोटी आणि स्वतःच्या राजकीय याच्यापोटी झाले, अशी चर्चा होता उपयोगी नाही. माग ज्या वेळेला शिवाजी महाराज होते त्या वाड्यात सगळे आम्ही ज्यावेळेला झालं त्याच्यानंतर थोडं जे काही म्हणजे आमचे विषय मिटले पण खालचे विषय जे मिटले नव्हते एकामेकांचे. त्यामुळे जरा लोकांमध्ये अशी एक झाली की हे दोघं फक्त त्यांच्यापुरते एकत्र आले आणि शहराचा आणि हे, त्यामुळं परत त्याच्यामध्ये वेगळे विषय झाले. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय काय घडलं, तुम्हाला माहिती आहे काय, मी त्याच्यावर बोलायची गरज असं नाही. पण नक्कीच मला वाटतं आता आपण त्यातनं सगळेजण परत शिकलोय. एवढ्या संघर्षातनं परत लोकसभेला आपण एकत्र येऊन एवढी ताकद लावून उदयनराजेंना आपण लोकसभेत पाठवलं. आता पुढचं आपलं जबाबदारी आहे. आपलं सरकार 100% भाजपचं येणार ही वस्तुस्थिती आहे. मराठा आरक्षणाबद्दल पण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा की
कुणी काय जरी म्हटलं, हे देवेंद्र फडणवीस ब्राह्मण जरी असले आणि जरी जातीवरनं असं दाखवलं जात असलं की ते ब्राह्मण असल्यामुळं मराठ्यांना आरक्षण देत नाही, तर हे 100% सत्य नाही हे मी सांगू शकतो. कारण मी त्यांच्याबरोबर 5 वर्ष काम केलंय आणि मी त्यांना जवळनं बघितलंय. आणि दुसरा एक माझा विषय की जर देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत आणि आपल्याला आरक्षण देत नाही, मग पवार साहेब तर मराठा होते, मग पवार साहेबांनी एवढ्या वर्षात आपला विषय का नाही मिटवला? मला आरक्षणाची गरज नाही, ठीक आहे, माझी आर्थिक परिस्थिती आहे, पण असे आपल्यामध्ये अनेक लोक का कशालाही करणार नव्हतं. दिल्लीपर्यंत साहेब काँग्रेसमध्ये तिथं पोच होती त्यांची. मग आपल्याला का नाही, गरजू जे मराठा त्या काळात होते त्यांना का नाही काहीतरी तर द्यायला पाहिजे होतं. ते तुम्ही मला सांगा, आता जी या सरकारनं मराठा समाजातल्या मुलांसाठी हॉस्टेल बांधायचा जो निर्णय घेतला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, तर हे हॉस्टेल 15-20 वर्षापूर्वी पण होऊ शकत होते ना. आज साताऱ्यामध्ये मराठा समाजाच्या मुलांसाठी हॉस्टेल आहे का? नाहीये. 20-25 वर्षापूर्वी कुणी हा मराठा समाजाचा त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी विचार केला नाही. मग आज आता जे सगळे हे आता जरांगे पाटलांमुळं जे वातावरण सगळे झाले, आज आता त्याचा परिपाक असा झालाय सगळ्याचा की मराठा आणि इतर समाजांमध्ये आता भांडण लागायची वेळ आली आहे, लक्षात घ्या. म्हणजे यामध्ये राजकीय विषय बाजूला राहतील, पण मराठा आणि ओबीसी ह्यांच्यात वितुष्ट निर्माण व्हायची वेळ आली आहे. एकामेकाला संशयानं बघायची सुरुवात ही आता मराठा आणि ओबीसीची सुरू झाली आहे. आपण जे एकत्र गुन्ह्यागोविंदाला राहत होतो, हे आता ओबीसी समाजाला असं वाटतंय की मराठी आमचं काहीतरी काढून घ्यायला आलेत का काय, आमचं आरक्षण जे आहे ते त्याच्यात नाही. त्यामुळं हे जे आहे हे एवढ्या वर्ष जे दुर्लक्ष केलं गेलं त्याचं आता हे सगळं मिळून आता जे म्हणतो ना आपण की त्याचं हे त्याच्यावर आले. पण ह्याच्यातनं पण नक्कीच आम्हाला खात्री आहे की जर ह्याच्यातनं निर्णय कोण घेऊ शकत असेल आणि योग्य मार्ग जर काढू शकत असेल तर ते फक्त नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि फडणवीस साहेब, दुसरं कुणी नाही. कारण केंद्र आणि राज्य हे जोपर्यंत दोन्ही एकत्र काम करत नाही आणि एकत्र निर्णय घेत नाही तोपर्यंत आरक्षणाचा निर्णय हा होऊ शकत नाही. कायदेशीररित्या टिकणारं आरक्षण मराठ्यांना मिळालं पाहिजे ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. यापूर्वी आरक्षणं दिली गेली, नारायण राणेंनी पण असं इलेक्शन लागलं पण आरक्षण जाहीर केलं, महिन्याच्या आत ते उडालं होतं त्यावर लगेच, कारण त्याला आधारच नव्हता काय कुठेही. ते काय ते मागासवर्गीय आयोगाचं काही सेन्सस झाला नव्हता, काय नाही, महिन्याच्या आत उडलं. त्यामुळे असलं आरक्षण नुसतं कागदोपत्री मिळाला उडाला ह्याला काही अर्थ नाही. त्यामुळं नक्कीच त्याचा निर्णय आपल्या समाजातील गरजू लोकांसाठी आपल्या येणाऱ्या सरकारच्या माध्यमातून लागल. आमच्या सगळ्यांचा म्हणजे जरांगे पाटलांच्या ह्याला सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. कुणी त्याच्यामध्ये त्यांच्या ह्याला कुणी चुकीचं ते म्हणतात किंवा आरक्षणाबद्दल जे मांडतात ते चुकीचं असं म्हणत नाही. फक्त कुणाचं काढून आम्हाला नको, कुणाचं जरी कमी करून मराठ्यांना द्या अशी आमची कधी मराठ्यांची कधीच मागणी नव्हती की दुसऱ्याचं काढा आणि आम्हाला द्या अशी नाही. आमचं आम्हाला द्या, त्यांचं त्यांना ठेवा. पण त्यासाठी जे काही निर्णय कायदेशीर घटनात्मक करायला लागतील ते शासनानं करावेत, राज्य सरकारनं करावेत, केंद्रानं करावेत, म्हणजे सगळ्यांचा विषय मिळतात. म्हणजे मराठे पण आरक्षणानं ज्यांना हे ते थोडेफार मोठे होतील, सक्षम होतील आणि ओबीसीचं पण जे आहे ते त्यांचं चालू राहील. पण हा निर्णय जो आहे तो घेण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे शेवटी एक विचाराचे आणि एकाचे पाहिजे ना. आपल्याला ते आता ह्याच्यामधनं करायचे. तर लाडकी बहीण योजना तर आपली सगळ्यांना तर त्याचा फार म्हणजे चांगला फायदा होतो ही वस्तुस्थिती. त्याच्यामुळं नक्कीच महिलांचं या ह्याच्यामध्ये महायुतीच्या सरकारला तसं भरपूर पाठबळ मिळायला लागले ही वस्तुस्थिती. त्यामुळं आता तुम्ही पण सगळ्यांनी मतदान वगैरे हे भाजपला आणि महायुतीला कसं होईल. आता साताऱ्यामध्ये भाजप आहे, पण इतर ठिकाणी पण आता समजा पाटणला आता शंभूराजे आहेत, आता ते शिवसेनेकडनं शंभूराजे लढणार ते असतील किंवा इतर ठिकाणी आपले जिथं पाहुणे रावळे नातेवाईक मित्र परिवार असेल त्यांना सांगितलं पाहिजे बाबा काय असेल तर महायुती बरोबर राहा, तर कुठेतरी आपलं राज्य पुढे जाणार आहे, आपण पुढे जाणार आहे हे आपण सगळ्यांनी करावं. बाकी मी असं काही म्हणणार नाही की
मला महाराष्ट्रात 1 नंबरच्या यानं निवडून यायचंय, माझं रेकॉर्ड असलं काही नाही. माझं एवढं सांगणं आहे की गाफील राहू नका, कारण होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकीत पण भले मोठमोठी घरांनी पण घरी बसायला लागलं त्यांना. विखे पाटलांचं एक उदाहरण आहे. एवढं मोठं घराणं महाराष्ट्रावर त्यांचा व्याप आहे, एवढ्या शिक्षण संस्था आहेत, एवढे कारखाने आहेत, पण नौक्या आलेल्या निलेश लंकेनं सुजय विखे पाटलांना पराभव पत्करावा, हे एवढंही आहे. पंकजा मुंडेंचं दुसरं उदाहरण आहे. एवढं मुंडे साहेबांचा बीड जिल्हा असून सुद्धा त्यांना नवीन त्यांच्या पुढं सोनवण्यांपुढं पराभवाला सामोरं जायला लागलं. तेव्हा आपण सुद्धा बाबा निवडून येणार आहेत म्हणून हळूहळू आपण पण घरी बसायला लागलो की काय ठीक आहे, सुहास मंडल हाय अमोल करतोय, बाबा निवडून येणार आहेत. अमोलला म्हणायचं काय बाकीची खालची काय सुजाता राजे आहेत त्यामधील तिकडं सागर राजे आहेत, ते करतील, मी कशाला बाहेर पडलं पाहिजे, असे एक एक करत गेला तर माझं काम विकेट निघायला वेळ लागणार. त्यामुळं असलं काही करू नका, असलं कुठं बोलू पण नका की बाबा ते शेवटी बघा काम आपण केलंय. मला माझ्या कामावर विश्वास आहे. 5 वर्ष मी मतदारसंघात आहे आणि मला शेवटी जे मला मिळणार आहे ते मला मतदार जे आहे ते देणारच आहे. पण आपण मतदारांपर्यंत फक्त पोचलं पाहिजे, बाबा मतदानाला तुम्ही आलं पाहिजे एवढं सांगितलं पाहिजे. बाकी मला वाटत नाही की आता कुणी जरी समोर उमेदवार आला, शेवटी लोकशाही कोण तर उभा राहणार, त्या 4-5 जणांमधनं कुणी उभा राहू दे, म्हणजे माझं काही नाही. पण आज त्यांचं काम जे आहे, समोर जे विरोधक इच्छुक म्हणून जे तिकीट मागतात त्याचं कुणाचं काही 5 वर्षामध्ये काही काम नाही. आता निवडणूक लागली की हे सगळे बॅनरबाजी करून आणि उमेदवारी पाहिजे म्हणून यायला लागले. नाहीतर 5 वर्षांमध्ये यांचं 2 वर्ष उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं, 2 वर्ष राष्ट्रवादी सरकारमध्ये त्यावेळेला होती, 2 वर्ष 2-2.25 वर्ष काँग्रेस सरकारमध्ये होती. हे असताना पण यांनी काही केलं नाही. अगदी हद्दवाढीचा विषय आपल्या सातारा शहराचा, मी भाजपचा आमदार होतो, विरोधी पक्षात होतो, पण मी अजितदादांच्या मागे लागून हद्दवाढ करून आणू शकलो. ह्यांना कोणी अडवलं होतं हद्दवाढ करून आणायला? अमित कदम असतील, दीपक पवार असतील, ह्यांना कोणी अडवलं होतं? तुमचं सरकार होतं, तुमचेच उपमुख्यमंत्री होते अजितदादा, मुख्यमंत्री शिवसेनेचे होते, मी तर भाजपचा आमदार विरोधी पक्षात होतो. तुम्हाला कोणी अडवलं होतं हा विषय आहे ना. मी कुणी तुम्हाला तुम्ही करून आणायची होती हद्दवाढ, तुम्ही बसून तिचा आदेश काढून घ्यायचे होते. करण्याची मानसिकता नाही, इच्छाशक्ती नाही आणि कुवत पण नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि आता यांना 4 महिने झाले की यांना निवडणुका आल्या की उभा राहायचं असतं. परत निवडणुकीनंतर यांचा सगळा गाशा सगळा गुंडाळला जाणार ही वस्तुस्थिती आहे. पण आता तरी आपण गाफील राहून चालणार नाही. आपल्याला जास्तीत जास्त मतदान टक्केवारीनं कसं होईल हा सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावा एवढीच विनंती करतो. 28 तारखेला मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी यावं ही सुद्धा विनंती या निमित्तानं आपल्याला करतो. आणि माझे 2 शब्द इथं थांबवतो. जय हिंद. प्रोटोकॉल तोडतो. 28 तारखेला बाबा महाराजांचा फॉर्म भरायचा आहे, तर गांधी मैदानावर सगळ्यांनी उपस्थित राहावे व मोठ्या बहुसंख्येने यावे आणि तिथून फॉर्म भरायला आपण जाऊया, एवढीच विनंती. मोहिते, आज खरं तर अचानक ही मोठी जबाबदारी माझ्यावर आली आहे, पण त्या निमित्तानं मी या गोष्टीकडे संधी म्हणून बघतोय की आज महाराजांनी उमेदवारी जाहीर झालेलीच आहे. आणि मला वाटतंय पहिल्यांदा असा प्रसंग येतोय की आपल्या सगळे आप्तेष्ट नातेवाईक इथं उत्स्फूर्तपणे जमले. त्यामुळे मला या विषयाची नक्की खात्री आहे, कोणी ढिलं राहणार नाही, कोणी गैरसमजात राहणार नाही आणि बहुसंख्येनं किंबहुना रेकॉर्ड मतदानांनी महाराजांची सीट साताऱ्यामध्ये जिंकून येईल याबद्दल महाराजांनी आणि जाधव साहेबांनी दोघांनी खात्री बाळगावी. आम्ही अगदी दिवसाची जेवण किंवा कोणतीही गोष्ट न घेता अगदी रान एकत्र करून महाराजांना निवडून आणू याबद्दल आपण निश्चित आश्वस्त राहावं. कारण आमच्यासाठी खरं तर आज हा सगळ्यात चांगला दिवस आहे. कारण आमची नेहमीच कोंडी असायची
कुठं मतदान करायचं, कुठे काम करायचं. आज आमची ती कोंडी सुटलेली आहे. त्यामुळे आम्हाला निश्चित खात्री आहे की साहेब, सुहासराजे, अमोल मोहिते आणि आमचे ज्येष्ठ दादा ऐकराव. परंतु आपण सगळ्यांनीच एक संकल्प करूया की या वेळेला साताऱ्यामध्ये कमळाला रेकॉर्ड मतदान आणि पाहुण्याच्या आणि महाराजांच्या एक मिनिट या इकडे सगळे इकडे. त्या पलटणला 11 हो या या की पुढे सगळे आमच्या दोघांचं गाठ जा.